कधी हळूवार, कधी लढीवार, तर कधी आक्रमक कोसळून पडणाऱ्या शब्दांनी सुरेश भट यांची गझल रसिकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. मराठी गझल दिवस नुकताच साजरा झाला. या निमित्तानं कविवर्य सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मराठी गझलवर अधिक चर्चा करण्यासाठी गझलचे अभ्यासक तसंच सुरेश भट यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले सुरेश कुमार वैराळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. माधव जुलियनांनी गझल हा प्रकार मराठीमध्ये आणला असं म्हटलं जातं. त्यानंतरही बऱ्याच कवींनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला. पण कवी सुरेश भट यांचं वेगळेपण आपल्याला काय सांगता येईल? सर्वप्रथम आम्हा सर्वांच्या गझलवर प्रेम करणाऱ्या, भटांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीने मी सह्याद्री वाहिनीचे मनपूर्वक आभार मानतो की ह्या जिव्हाळ्याच्या विषयाला त्यांनी या महत्त्वाच्या बातमीपत्रात स्थान दिलं. गझलच्या आणि इतर कवींच्या बाबतीत किंवा ह्या सर्व कवी परंपरेच्या बाबतीत असं म्हणता येईल की गझल हा काव्यप्रकार तसा पूर्वीसुद्धा माधव जुलियनांच्या पूर्वीसुद्धा अस्तित्वात होता. म्हणजे गझलचा जो आकृतीबंध आहे त्याच्यात पूर्वीसुद्धा रचना केल्या गेल्यात. मोरोपंतांपासून भवानी शंकर श्रीधर पंडितांपासून किंवा अनिल वगैरे या सगळ्या समकालीन कवींनी गझलच्या फॉर्ममध्ये, गझलच्या आकृतीबंधामध्ये रचना केल्यात. माधव जुलियनांचं वैशिष्ट्य असं की गझलचा आकृतीबंध हा गझलचा आकृतीबंध या नावाने त्यांनी मराठीत म्हणजे त्याला आयडेंटिफिकेशन, त्याला ओळख अशी दिली किंवा ही गझल आहे. आणि जेवढ्या काही वृत्तांमध्ये गझल लिहिली जाते ही जवळजवळ सर्व वृत्त त्यांनी त्या काळात वापरली. पण माधव जुलियनांनी जी रचना केली सगळी ही गझलच्या आकृतीबंधातली, परिपूर्ण आकृतीबंधातली भावकविता होती, चांगल्या दर्जाची कविता होती. तर गझलचा आकृतीबंध हा त्यांनी मराठीला दाखवला. त्याच्यानंतर बऱ्याच त्यांचा मागोवा घेत घेत बऱ्याच मंडळींनी त्या फॉर्ममध्ये, त्या आकृतीबंधामध्ये रचना केल्यात. पण परिपूर्ण गझल जिला म्हणता येईल, गझलचं संपूर्ण व्याकरण, त्या व्याकरणाचे सर्व यमनियम, त्या व्याकरणाचे जे काही बारकावे असतील ते, आणि विशेष म्हणजे त्यातली जी ऊर्जा आहे खरी, जिला गझलियत असं म्हटलं जाते, ह्या गझलियत सगट सर्वप्रथम मराठी परिपूर्ण गझल ही लिहिली ती सुरेश भटांनीच. आणि त्या अर्थाने त्यांना मराठी गझलचे खलिफा किंवा मराठी गझलचे पायोनियर, मराठी गझलचे आद्य संप्रेरक असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. गझलचं वृत्त आणि गझलची वृत्ती हे दोन्ही उत्तम प्रकारे कवी सुरेश भट यांनीच मांडलं असं म्हटलं जातं. तर ही गझलची वृत्ती म्हणजे नेमकं काय? हे कसं आहे आता की रंग माझा वेगळा हा त्यांचा जो काव्यसंग्रह, दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला 1973 साली. त्याला भाई पु ल देशपांडे यांची, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणतो, तर भाईंची त्याला प्रस्तावना होती. आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि त्यांचा एकंदरीत जो पिंड होता भाईंचा त्याच्याप्रमाणे त्यांनी काहीही हातचं राखून न लिहिता, असं म्हटलं, हातचं राखून न ठेवता असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये की गझल हे केवळ वृत्त नसून ती वृत्ती आहे. म्हणजे गझल हे वृत्त नाही असं काही लोक म्हणतात, तर गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे असं बाईंनी म्हटलं नव्हतं. गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. इतकंच नव्हे तर त्यात एक वेगळ्या प्रकारची निवृत्ती सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की वेगळ्या प्रकारची निवृत्ती हे जे त्यांनी अधोरेखित केलं त्याचा काहीतरी संदर्भ त्यांना अभिप्रेत असावा. मुळात गझल ही अरबीमधून फारसीमध्ये, फारसीमधून उर्दूमध्ये आणि उर्दूमधून मराठीत आली. सहज उल्लेख करतो त्याचा, मराठीशी संबंध आहे म्हणून, की उर्दूमध्ये जी पहिली गझल चांगली लिहिल्या गेली, आद्य उर्दूचे गझलकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते वली दखनी हे आपल्या महाराष्ट्रातले औरंगाबादचे आहेत. हा एक वेगळा उल्लेख त्याचा आला म्हणून सांगतो. तर मराठीत ही गझल आली. येताना प्रत्येक कुठलाही काव्यप्रकार किंवा कुठलाही साहित्य प्रकार हा आपली आपली संस्कृती, तिथल्या चालीरीती सोबत घेऊन येत असतो. तर अरबस्थानातले असतील किंवा इराणातले असतील किंवा ह्या प्रांतामधल्या ज्या कवींनी त्या काळात रचना केल्यात, एक सुफी प्रवृत्ती त्यांची, कारण अनिश्चितता सगळी त्या वातावरणात असायची, जीवन हे धकाधकीचं असायचं. त्याच्यामुळे एक सुफी प्रवृत्ती त्याच्यामध्ये, की भटांनी जसं म्हटलं त्यांच्या रचनेमध्ये की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सुखदुःखांचा सारख्याच प्रमाणात आस्वाद घेत त्यापासून अलिप्त सुद्धा राहायचं, असं जी एक कलंदर प्रवृत्ती आहे तिला कदाचित त्यांनी गझलची वृत्ती असं म्हटलेलं असावं. आणि भटांच्या याच्यात ते पावले आढळते. काही उदाहरणं मला देता येतील तशी जर असेल. आणि गझलचं असं काही खास वृत्त आहे म्हणजे मराठी जेव्हा ती आली त्यानंतर? नाही, गझलचं वेगळं असं वृत्त काही नाही. मराठीमध्ये जी वृत्त पूर्वी सुद्धा उपलब्ध होती, मंगळक्रांत असेल, शार्दूल विक्रीडित असेल, त्याच्यानंतर अशी जी मराठीमधली अगदी म्हणजे ओवीच्या वृत्तांमध्ये सुद्धा, किंवा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, हे ह्या रचनेप्रमाणेच आता राहिलो मी जरासा उरावा जसा मंद अंती उसासा,
हे वेगळं वृत्त काही नाही. जी वृत्त आपली अस्तित्वात होती त्याच वृत्तांमध्ये फक्त काही थोडेसे त्याचे वेगळे नियम सांभाळून, वेगळे नियम म्हणजे असे की 2च ओळींचं कडवं असलं पाहिजे. पहिल्या कडव्यामध्ये दोन्ही ओळींमध्ये यमक आणि अंत्ययमक असलं पाहिजे. तिसरी ओळ कुठल्याही कडव्यात नाही, ज्या कडव्याला आपण शेर म्हणतो. प्रत्येक शेर हा 2-2 ओळींचा. असे त्याचे नियम सांभाळून मग सगळ्या प्रकारच्या वृत्तांमध्ये गझल रचना झालेली आहे. काही वेगळं असं वृत्त त्याला नाही की ही वृत्त गझलची ही वृत्त कवितेची, असं काही वेगळे पण नाही त्याच्यामध्ये. आता काही फरक तर आपण आता सांगितले बोलता बोलता, पण इतर काव्य आणि गझल याच्यामध्ये आणखीन काही फरक सांगता येतात? त्याच्यामध्ये आणखी एक मोठा प्रमुख फरक असा एक सांगितला जातो की एकाच वृत्तात गझल असली पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत, 2च ओळींचा शेर असला पाहिजे त्याचा. आणि एक वैशिष्ट्य त्याचं आणखी असं आहे की इतर काव्य प्रकारांमध्ये एकच एक भाव हा शेवटपर्यंत उलगडत जातो. म्हणजे कुठली तरी एक कल्पना तिचा विस्तार शेवटपर्यंत करत जायचा आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्याचा क्लायमॅक्स किंवा त्याचा परमोच्च बिंदू. गझलचं तसं नाही. गझलचा प्रत्येक शेर हा अभिव्यक्तीच्या दृष्टीने त्या गझलपासून वेगळा जरी काढला तरी त्याचा वेगळा आस्वाद घेता येतो. म्हणून गझलचे जे शेर आहेत ते सुभाषितांसारखे वापरले जातात. याचं कारण तेच आहे की तो वेगळा जरी काढला तरी त्याच्या अभिव्यक्तीमध्ये, आशयाच्या अभिव्यक्तीमध्ये काहीही फरक पडत नाही. आस्वादकतेच्या बाबतीतही त्याच्यातला फरक पडत नाही. आणि प्रत्येक शेर हा स्वयंभू आणि स्वतंत्र कविताच असतो. म्हणून सुरेश भटांनी गझल ही कवितांची कविता आहे असं एके ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे. हे एक वेगळं वैशिष्ट्य गझलचं. गझल मराठीत त्यांनी खऱ्या अर्थाने रुजवली असं म्हटलं जातं, तर त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते? जाणीवपूर्वक प्रयत्न नक्कीच केलेत भटांनी. याचं कारण असं आहे की साधारणपणे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रचना करायला सुरुवात केली. आणि आपण जे काही लिहितोय त्याला गझल म्हटले जाऊ शकते याची जाणीव त्यांना काही मित्रांच्या सानिध्यात, त्या जाणकार मित्रांच्या सानिध्यात आल्यानंतर झाली. आणि मग त्यांचा एक रंग माझा वेगळा हा जो काव्यसंग्रह प्रकाशित झाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गझलच्या रचना होत्या. नंतर त्यांच्या बाकीची, पण त्या काळामध्ये असं झालं की गझल हा एक प्रकारे उपेक्षित काव्य प्रकार असा समजला जायला लागला. अभिजात कवितांचे जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये गझल ही परकीय आहे काहीतरी असं समजून मग गझलला स्थान मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मग लोक थोडेसे निराश व्हायला लागले. गझल लिहिणारे जे काही असतील त्यांच्यामध्ये एक प्रकारची नैराश्याची भावना ही दूर करण्यासाठी भटांनी मग आपले जे काही गझलच्या रचना आहेत त्यांचे कार्यक्रम गावोगाव करायला सुरुवात केली. त्यांनी त्याच्याविषयी सातत्याने लिहिलं. गझल ही कविताच कशी आहे त्यांनी म्हटलेलं आहे की चांगली गझल ही मुळात चांगली कविता असायला हवी, तिच्यात चांगले काव्यगुण असायला हवे. तर हे त्यांनी अधोरेखित करून गावोगाव स्वतःच्या गझल गायनाचे कार्यक्रम, एक वेगळा प्रयोग त्याच्यात त्यांनी असा केला की मराठी याच्यात पूर्वी मराठी परफॉर्मिंग आर्ट्सच्या किंवा प्रयोगसिद्ध कलांच्या बाबतीत पूर्वी न झालेला प्रयोग की कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय एकटाच कवी हा संपूर्ण 3 तासांचा कार्यक्रम त्याच्या रचना स्वतः गाऊन सादर करतोय. कुठल्याही वाद्य साथीला नाहीये, कुठलंही संगीत नाही. हे प्रयोग त्यांनी गावोगाव केले, तिकीट लावून केलेत. प्रथम रंग माझा वेगळा या शीर्षकाखाली, नंतर एल्गार या शीर्षकाखाली. आणि त्यांनी जमीन तयार केली आहे. आता जो उदंड प्रतिसाद गझलेला मिळतोय, नवीन नवीन गझलकार जे आस्थेने सगळे लोक ऐकतायत त्यांना भरभरून दाद देत आहेत, त्याचं मूळ मला असं वाटतं भटांनी हे जे सुरुवातीला रुजवलं त्याच्यामध्ये असावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी की त्यांनी गझल लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कुणाची चांगली कविता गझल सदृश आहे असं जर वाटलं तर त्याच्यातला स्पार्क ओळखून स्वतः त्यांना पत्र लिहिलीत, त्यांना बोलवलं, त्यांना त्यातले समजून दिलेत बारकावे. आणि हे सगळं त्यांनी जवळजवळ 20 वर्ष केलं अव्याहतपणे थकेपर्यंत. मला वाटतं ह्यामुळेच आजही गझलला एक चांगलं भवितव्य आहे असं म्हटलं जातं. आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.